खरे बाबूराव गावात की झालं म्हणता माहिती का तुला गावात गावात काय झालं काय आता काय म्हणजे तुला काही माहित नाही वाटते. तर बा थोडा गावात हिंडत जा. गावात कोणत्या घडामोडी चालू आहेत काय चालू आहे. एकाच ठिकाणी बसतो रे का माठ्यासारखा. हे पायावर हे काय झालं. हे तिला हत्तीचा हत्ती होऊन राहिला. काही हिंडत जा ना काही फिरत जा ना. उत्साह काय झालं गावात काय माहित. आपलं देणं घेणं काही नाही. हे बुडं तर माहावरच गरम होऊन राहिलं. खिटकुला बाजी त्या दुकानजवळ तो आमच्या बसेला त्याला बंद्या गावाच्या खबर असतात. बंद्या गावात गुरु येते त्याला विषयी माहित द्या त्याला आवाज. हो बोऱ्या हो अंके इकडे रे. इकडे 2 मिनिटं काम आहे असं. येलो वर इकडे. काय बाबा काय गावात काय झालं म्हटलं. कोणी म्हणे काय कोणाला भूतानं काल मारलं घोसलं. काय विषय काय तू सांग बरं थोडंसा. हुटलं फैली वाटतं बातमी म्हणता गावात फैलते आपल्या घेऊन तो दसत काल भाऊ नाही का तो भाडू तो त्याला काल भूत आणतात. काल ते पार्टीत त्याची त्या पार्टीत तो संख्या सोम्या भाड्या तो अनिलदा याची पार्टी होती. अनिलदा आखरात आणि हे पोटी निघून आले आणि ते थांबले म्हणतात ते भाडे. आणि रात्री मग त्याला भूतान घोष आणतात. सकाळी गेले लोक होते ते वारसच पडेल ते. आज त्याला दाखवायला नेल. काम आहे का या वाया जायला लेकर येले रात्यानं बेरात्यानं पार्ट्या करायचं. आम्ही सांगतो रे बाबू या भूताच्या गप्पा. तुम्हाला वाटते आम्ही काही चंडायना करतो मजा करतो. झाली की नाही आता नसतीची. काय लेको असे रिकामे कामं करतात. मोठ्या माणसाईच्या म्हटलं ऐकत नाहीत. आणि अशी मग ठेसून घेतात. मी काय म्हणतो बाबाजी दवाखान्यात नेल आहे तर चला मग मला जा लागते. तुम्ही चला येऊ लोकांची दवाखान्यातून भेट घेऊन. काय झालं सगळं थोडंसं सविस्तर समजते. तू म्हणशील तर येतो मग त्या गाडीवर. फक्त बाय लवकर चाल कसं उन्हाच्या पहिले घरी चाललोय. चाल मग कर लवकर तयारी. चला माहित नाही जाते म्हणता गाव मग बाड्या भेटेल दवाखान्यात. चला नाही ते आपलं काम नाही. या गुंफा मावशी चंपा मावशी माहिती काय चला येईल सांगायला पुढे येईल एक माहित पडे झालं म्हणता गावात आपल्याला सांगायचं काम नाही. मग मावशी हा काय रे वांग काय तुम्हाला माहिती म्हटलं काही गावात काय चालू आहे माहिती आहे मला. हो ना बाप्पा माहित आहे ना. त्या दसऱ्यात भूता तो बाळ्या त्याला भूत झुमला म्हणतात ना. तेच तर गोट मी या गुंफा बैला सांगून राहिली. माहिती पडलं या चंपा मावशीले झाला आता बंद्या गुंफा मावशी बंद्या गावा जमलं वांदाच नाही आता. हो मग मी तेच गोट मला सांगून राहिलो. बेकार आहे पाहते हे भूत काय बुरट मारलं म्हणतात त्याला. डायरेक्ट दवाखान्यात भरतीच आहे. हात पाय बंदे मोकळे दिले करून. ज्या कळावर भेटला त्या कळावर पत्र आणतात. पा लागेन आता आमच्या घरच्या बॉल म्हणा लागेन आणि जा लागेन मग त्याच्या भेटतील दवाखान्यात. का चंपाबाई चालता का तुम्ही बी. तुमच्या घरचे बा मा घरचे बा तुम्ही मी नव्हतो 2-3 जण पाहू आणि एक ऑटो पेशल घेऊन जाऊ. चालता का मग. नाही हो चला ना मग जास्त लागेन भेटीले. दवाखान्यात गेलं तर तेवढं तरी बरं वाटेल. चला मग. चला हे तर झालं फिट. आता अजून सांगा 1-2 जण येईल आपला हेच काम आहे. चला सरपंच साहेबाला येणे उडाली नाही तर तिकडे माहिती येतील दाराने सांगून. चला सरपंच साहेब काय चालू गोष्टी काही तुम्हाला गावात माहिती येईल काही. काय होते काय नाही हो ना लक्षात ठेवत जा गावात. काय झालं रे बाबा गावात. तेव्हा काही झालं की सरपंचावर काही झालं की सरपंचावर घ्या म्हणजे तुम्हाला काही माहिती वाटते. काय रे पुढे काय झालं गावात. हो बाबाजी तो त्या दसऱ्याचा बाळ्याला नाही काय त्याची होती का वावरात पार्टी. त्या पार्टीला होता अनिलदा सोम्या तो संख्या आणि बाळ्या आणि हे तिला चालले घरी. आणि हे बाळे राहिलं रात्री 12 वाजता एकटंच वावरात. आणि जो त्याला भूतानं घोषलं तर सकाळ लोक ते तटीच पडेल होतं. मग सकाळी माहित पडलं बा त्याला घरी आणलं आणि त्याला नेलं दवाखान्यात. आता ते दवाखान्यात भरती आहे. अरे वाटलं बा खरं. मग तब्येत गिबेत कशी तब्येत गिबेत. कोणी म्हणते हात मुळेला आहे कोणी म्हणते पाय मुळेला आहे कोणी म्हणते कान फिरकायला आणि कोणी म्हणते नाकार बुक्का मारायला आहे. थोडंसं मार शिल्लक आहे म्हणता. पण जा ना दवाखान्यात या भेट घेऊन या समजते. कशी तब्येत ना मला सांगा. सरपंच साहेब चालता मग दवाखान्यात येऊ लेखाची तब्येत गिब्येत कशी आहे पाहू ना. जाऊ तुमच्या गाडीवर. बरं चालतंच का काल मग. चला जो मग करा आंघोळ घेऊन चाललं जो. खाओ डॉक्टर साहेब काय काय म्हणते तब्येत. काय राजू जमीन की लवकर. थांबा 2 मिनिटं चेक करत आहे मी. थोडं मला चेक करू द्या नंतर बोलू आपण. ठीक आहे थांबा 2 मिनिटं चेक करत आहे मी. नंतर बोलू आपण. ठीक आहे. ए बेटा हा असा हात उचल बरं असा सरळ का एकदम सरळ असा हे पा एकदम हा स्ट्रेट कर स्ट्रेट.
इकडे मला बोटांनी चिपकून राहिलं आणि कोणता स्ट्रेट करू आणि कोणता सरळ करू. ओ डॉक्टर साहेब, हुन्नी राहणार राजा होतो, हुन्नी राहणार पाय असं उलचाक नाही खाऊन राहिला, उलचा मुळे राह होतो, 1-2 ठिकाणी मुळे ना. समजलं मला. एक हात आणि एक पाय दोन्ही पण फ्रॅक्चर आहेत आणि 1-2 ठिकाणी फ्रॅक्चर आहेत. ठीक आहे. हा, केलं मी आता check. त्याचा एक हात आणि एक पाय 2 ठिकाणी फ्रॅक्चर आहे आणि त्यामुळे आता त्याच्यामध्ये आपल्याला रॉड वगैरे टाकावं लागेल, प्लास्टर करावं लागेल. आणि कसं जास्त लोकांना तुम्ही याला भेटू नका देऊ. कसं याचं थोडं होप काढलं पण 1-2 ठिकाणी फुटलेलं आहे, म्हणून याला बोलायला त्रास होऊ शकतो, म्हणून थोडी गर्दी टाळा. ठीक आहे. हां, येतो मी. का रे बाबूराव, का एवढा मोठा दवाखाना कोण्या खोलीत आहे रे बाळ्या? थांबा बाबाजी, मी त्या दशरथ भाऊला फोन लावतो, मग समजतं आपल्याला कोण्या वार्डात आहे, कोण्या खोलीत आहे. थांबा लावतो फोन. हां, दशरथ भाऊ, मी म्हटलं बाबूराव पाटील आलो तो दवाखान्यात. तर कोण्या वार्डात आहे म्हटलं आपला बाळू? बरं. हो काय? हो, आम्ही दोघंच जण येईल, मी यावं हे आपले आबाजी आहेत आपले. बरं. हा, ठीक आहे. का रे बाबूराव, हे आपल्या गावातल्या तर गुंफाबाईन, चंपाबाईन ह्याही आल्या वाटते. सोरं गावात येते का रे बा दवाखान्यात? पाहा लागेल बाबा. काय बाई चंपाबाई, केवढा मोठा हा दवाखाना, एवढ्या मोठ्या दवाखान्यात कुठे पाया बाळाले? गुंफाबाई, ते काय तर दिसू राहिले किटकुला आबाजी. चला त्याला जाऊन विचारू, त्याला माहित असेल. ओ किटकुला आबाजी, काय माय व्हिडिओ ऐकते नाही हे. ओ किटकुल बुड्या, ओ किटकुल आबाजी, तुम्हाला कोणतरी आवाज देऊन राहिला? हा, पावर कोण देऊन राहिला आवाज? कोणाला? मला वंदीन मिळाला का वाटते आवाज? मला कोण वाटते? त्या गुंफावईने तुम्हाला आवाज देऊन राहिल्या होत्या. गुंफावईने द्या दिला आवाज. ते माजुनी बाई काली आली म्हणा त्या दवाखान्यात. पाल तू ही अशी बाया जर दवाखान्यात आल्या पेशंटची अजून तब्येत बाईक नाही. काही त्या बाईच्या नांदी लागायला पुरत नाही. शिल्लक बाई आहे, ते आपण 1 बोललं तर ते 2 बोलते, आणि आपण 3 म्हटलं तर ते 4 म्हणते. झालं वाटतं पायत बशीन ते आपल्याला घेऊन देणं नाही. का हो किटकुलाबाजी, याले तर चांगलं सपाटलं वाटते. निरा खेकळाच केला हा. पाना, एक पाय कुटी, तर एक हात कुटी, तर तोंड कुटी, तर कान कुटी, तर नाक कुटी. पाहिजो बाबा, असं काही बोलू नको. फालतू अजून रागीन त्याले चिरकं पोट्टा येते. हा, पाहिजो. अरे काय लेका बाळू, कशी काय तब्येत? काय लेका, कसं काय झालं रे? हा, कसं काय झालं हे? सर्व माहित आहे. तरी काय झालं बाबू आणि कसं काय झालं बाबू, हे तर बंदीला हडकून राहिला. थांबा तुम्ही, एक मुले बरं होऊ द्या. म्हणजे गावाला दाखवता गंमत आहे तर. काय सांगा राजू बाबूराव मोठे बा, त्या दिवशी भूत आलते. हा संख्या, सौम्या, अनिलला येईल तर बा वाचवलं म्या, पण येले वाचवता त्यानं मा चांगला बँड वाजवला. असे हाल झाले बा. मग दुसऱ्याचं भलं केलं आणि आपलं असं झालं. बाप्पा, लहान काही भलं गेलं ना, सहायचं काव्या तोंडाचं बांधत. हो बाळू, तसं असतेच ते. चांगल्या माणसासोबत ते होते. काही काळजी करू नको. चांगला खाय पिन लवकर बरा होय. ते त्यासाठी मी अंगुरन शेप आणले, त्या बुड्यावर दिला तर खाजो ते. ठीक आहे, येऊ का मग अभि? मग बरं मोठं मन केलं या किटकुल बुड्यानं नाही, बाबूराव मोठेबानं. साज ये ना छातीवर वटाटून आणलेच तिने अंगुरन शेप. खाली वरत नाही बा, फालतू हात आणि पाय इच केला, अजून फोटो इचकून दे. हो आबाजी, या मग तुम्ही या. बाबा हे झाले का आता? पुतना मावशीन सुवर्ण का उठ बाबा, का सारं गाव येते. का रे बाबू बाळू, कशी रे तू तब्येत? काही नाही बा मावशी, तुम्हाला तर माहित पडलं ना, बंदा गावात तर बातमी फैलीश ना. काय जे तुम्हाला माहित आहे तेच व्हायला. का रे बाबू बाळू, हातपाय तुटला वाटते, दिसूनच राहिला टांगेल. हो बा मावशी, हात तुटला, पाय तुटला, अजून लय काही तुटेला. काही विचार करू ना तुम्ही. अरे बाबू, घरी जाऊन सांगितलं की बाळ्याले भूतानं घोसलं तर सगळं गाव येईन तर काय नवई आहे काय? झाला आता, झालं फैललं बंद गावात. हा सायाचा अंक्या माझा दोस्त आहे की दुश्मन आहे मला हेच समजत नाही. हरामखोर सायाचा. आता बंद गाव 2-2 रुपयाचा 5-5 रुपयाचा भिस्कीचा पुडा घेऊन येईन आणि माझून बंद दुनिया घरच घरी. त्या डॉक्टरला सांगा लागेल बा की मला कोणाला भेटू नका देऊ. अजून मग होप काढला इच केलाय तर अजून इचकून जाईल. या गावाला या काही नांदी लागायला बोलत नाही.